निवडणुका येतात जातात, माणसं कायम राहतात. त्यामुळे कोणी काही म्हटलं तरी सुद्धा मातीसाठी उभं राहण्याचा आपला संस्कार आहे. तो मातीसाठी उभं राहण्याचा संस्कार आपण कायम जपला पाहिजे. कोणी टीका करतं, वैयक्तिक टीका कोणी काही केली तरी मी कधीच मनावर घेत नाही. कारण आपल्याच माणसानं आपल्याच विषयी बोललं तर त्याचं काय वाईट वाटून घ्यायचं. घरातला भाऊ सुद्धा बोलतोच की आपल्याविषयी कधी कधी. पण महत्वाचा मुद्दा हा आहे की येणारी निवडणूक माझ्या भावांना तेवढं जागा करायला आलोय की येणारी निवडणूक ही देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. कारण ही निवडणूक गेली 5 वर्ष जनतेच्या झालेल्या अपेक्षा भंगाची निवडणूक आहे. मला सांगा, देशाचा कृषी मंत्री कोण आहे सध्या, याचं उत्तर जर कोणी दिलं तर उत्तर द्या 500 रुपये मिळवा अशी स्पर्धा घेतेल अशी परिस्थिती आहे. 65% जनता आपल्या देशातली या शेती व्यवसायावर अवलंबून असताना शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा एकही माणूस आज तिथं नाही. अनेक प्रश्न आहेत. शेतमालाच्या हमी भावाचे प्रश्न आहेत, नोटाबंदीमुळे मोडलेला उद्योगधंदा लघु उद्योगांचे प्रश्न आहेत, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत, ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रश्न आहेत. आपला जुन्नर तालुका केंद्रस्थानी ठेवून नंतर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ हा टुरिझम कॉरिडॉर करण्यासारखा भक्ती शक्तीचा एक अपूर्व संगम आहे. आपल्याकडे माऊलींचं स्थान आहे, आपल्याकडे भीमाशंकर आहे, आपल्याकडे शिवनेरी आहे, आपल्याकडे वडू तुळापूर आहे. या सगळ्याच्या माध्यमातून ताठ मानेनं शिरूर लोकसभा मतदारसंघ दिल्लीच्या समोर उभा राहिला पाहिजे. या भावनेतून माझ्यासारख्या एका शेतकरी कुटुंबातल्या बैलगाडा मालकाच्या नातवाला आदरणीय पवार साहेबांनी ही उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यामुळे ज्या माणसानं आपल्यासाठी इतकी वर्ष काम केलं, आपला इथून निवडून जाणारा खासदार हा कोणाच्या बाजूने उभा राहणारा असणार आहे? नोटाबंदी करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहणारा असणार आहे, शेतमालाला हमी भाव न देणाऱ्याच्या बाजूने उभा असणार आहे, का शेतीला पाणी देणाऱ्या पवार साहेबांच्या बाजूने उभा असणार आहे? हे जाणण्याइतके ठरवण्याइतके तुम्ही सगळे सुज्ञ असाल. त्यामुळे 29 एप्रिलला फक्त आवर्जून सांगतो, पूर्ण विचार करा. पूर्ण विचार करून तुमच्या हक्काचं मतदान, लोकशाही टिकवण्यासाठीचं मतदान करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, लहान लेकराला जर खांद्यावर उचलून घेतलं तर लेकराला जग दिसतं. तुमच्या मातीत तुमच्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झालेला पोर तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही मायबापांनी जर खांद्यावर उचलून घेतलं तर उंच होणार आहे. ती अपेक्षा तुम्ही पूर्ण कराल अशी तुमच्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.